सर मला सांगा, एक लड़की और उसका फोन या शॉर्ट फिल्म मूवीची सध्या आपण चर्चेत आहे आणि ही मूवी सध्या येणार आहे, तर आपण काय सांगाल अभिनेते आणि अभिनेत्रीला आणि त्यांच्या टीमला? एक लड़की और उसका फोन ही फिल्म शॉर्ट फिल्म एडिटर डायरेक्टर दीपक नाडे आणि त्यांचे लेखक रविराज नाड यांनीही तयार केलेली आहे आणि यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे की मुलींचे फोन अनावधानानं कुठंतरी बाहेर जातात आणि टपोरी पोरं त्याचा फायदा घेऊन त्यांना फोन करतात आणि त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन, तिच्या गेलेल्या लाईफमधल्या नोकरीच्या संधी या सगळ्या गोष्टीवरती आणि मग कधी कधी मुली ह्या आत्महत्येपर्यंत प्रवृत्त होतात किंवा ब्लॅकमेल करून मग चुकीच्या मार्गाने जातात. आणि म्हणून हा एक विदारक सत्य आजच्या समाजातलं दीपकजी नाडे यांनी अचूक हेरलं आणि त्यांनी हा उपक्रम समाज जागृती व्हावं, मुलीमध्ये चांगला संदेश द्यावा यासाठी त्यांनी ही फिल्म छोटी करून अतिशय चांगली उद्बोधक फिल्म त्यांनी तयार केलेली आहे आणि त्याला ज्योती बोर्डे यांनी अतिशय समर्पकपणे अभिनयातून साथ दिलेली आहे. त्यामुळं निश्चित पद्धतीनं या आपल्या भागातील असणाऱ्या कलाकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या फिल्मच्या माध्यमातून आणि आता मी तर ते नाडे सरांचं पाहिलं की रवी बोर्डे, लक्ष्मीकांतजी बोर्डे यांची हुबेहूब प्रतिकृती असं म्हणता येईल इथपर्यंत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा चांगला कलाकार लभलेला आहे. निश्चित पद्धतीने या सगळ्या गोष्टीला मी दीपकजी नाडे असतील, रविराजजी असतील आणि ज्योती बोर्डे असतील, या टीमला धर्मराज भुलिये असतील, या सगळ्यांना या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची फिल्म निश्चित पद्धतीनं समाज उद्बोधक राहील आणि समाजाला मार्गदर्शन करीत राहील एवढं मी शुभेच्छा देतो. माझी दोन शब्द संपतो. काय झालं मध्ये का